जगदंबेच्या कर्तृत्व पूजनाचा आज उत्सव, दुष्टशक्तीचा नाश करून सत्याच्या प्रतिष्ठापनेचा उत्सव। आज विजयादशमी म्हणजेच दसऱ्याची राज्यभरात धूम। भारतीय संस्कृती आणि परंपरेचं रक्षण हिंदूंनीच केले, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। कराडचं समर्थन करायचं असेल तर देशमुखांना सहानुभूती नको, देशमुख कुटुंबाला सहानुभूती देणं बंद करा, धनंजय देशमुख यांचा पंकजा मुंडे यांना सल्ला। भगवानगडावर झळकले आरोपी वाल्मिक कराडचे फोटो, पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात वाल्मिकचे फोटो। आम्हाला संपवायला 10 जन्म घ्यावे लागतील, धनंजय मुंडे यांचा विरोधकांना थेट इशारा। मी बीडमध्ये पाणी आणणार, पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला विश्वास। बीडमध्ये रेल्वे आणण्याचं श्रेय दिलं बहिणीला। तब्येत बरी नसतानाही मनोज जरांगे पाटील दसरा मेळाव्याला रवाना, विषाणू संसर्गामुळे जरांगेंना डॉक्टरांनी दिला होता आराम करण्याचा सल्ला। पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधी जयंती निमित्त राजघाटावर, महात्मा गांधींना पंतप्रधान मोदींकडून अभिवादन। सरकारचा जनतेशी सुसंवाद नसेल तर असंतोष जन्मतो, पण असंतोष व्यक्त करण्याची सध्याची पद्धत चुकीची, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। आज धम्मचक्र प्रवर्तन दिवस, नागपूरमध्ये मुख्य सोहळा, दीक्षाभूमीवर कडेकोट सुरक्षा। ठाकरे समर्थक मुंबईकडे रवाना, मुंबईच्या दसरा मेळाव्यात सहभागी होणार, नाशिककर ठाकरे समर्थक मुंबईच्या दिशेने। गांधी जयंतीच्या निमित्तानं मुंबईमध्ये काँग्रेसनं काढली शांतता पदयात्रा, खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये पदयात्रा। शर्मिला ठाकरेंनी दिली शिवसैनिकांना मिठाई, दसरा मेळाव्यानिमित्त आलेल्या शिवसैनिकांचं तोंड गोड केलं। मुंबईमध्ये पावसाळी वातावरण, सकाळपासून मुंबईत पावसाची रिपरिप, पावसामुळे शिवाजी पार्कमध्ये चिखलच चिखल, ठाकरेंचा मेळावा चिखलातच होण्याची शक्यता। शस्त्रपूजन करत भारतीय सैन्यानं केलं शौर्य दर्शन, तोफा आणि बंदुका पूजत भारतीय सैन्याचं शक्तीपूजन। दसऱ्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांना धक्का, ठाण्यामध्ये शरद पवार यांच्या गटाला खिंडार, जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांची पवारांना सोडचिठ्ठी। पंडित छन्नूलाल मिश्र यांचं निधन, वृद्धापकाळानं पद्मविभूषण मिश्र निवर्तले, शास्त्रीय गायनाला लोकप्रिय करणारा गायक अशी त्यांची ओळख।